नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपलं स्वागत करतो. आज आपल्या कार्यक्रमात जोग कॅटरर्स चे संचालक श्री नरेंद्र जोग हे इथे उपस्थित आहेत. जोग कॅटरर्स हे नाव नागपूर शहरात किंवा विदर्भात, अगदी महाराष्ट्रात म्हणू आपण, माहीत नाही असा खवय्या तुम्हाला सापडणार नाही. नुसता खवय्याच नाही तर ज्याला कोणाला खाद्यपदार्थांची गरज आहे अशा प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जोग कॅटरर्स हे नाव त्यांच्या अन्नासाठी, त्यांच्या भोजनासाठी आणि प्रामुख्याने त्या संस्थेद्वारे दिल्या जात असलेल्या सेवेसाठी, सर्व्हिससाठी हे नाव अतिशय प्रचलित, प्रसिद्ध असं आहे. नरेंद्र जोग सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, शंखनादच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. जोग सर, आपण या चर्चेला सुरुवात करू. एक माझा पहिला सगळ्यांना ऐकावंसा वाटेल ज्याचं उत्तर असा प्रश्न आहे की कॅटरिंगच्या व्यवसायात एक लॉ झालेला तरुण किंवा तरी 20-25 वर्षांपूर्वी कॅटरिंगच्या व्यवसायात येण्याची हिंमत करतो, प्रयत्न करतो. हा चमत्कार नेमका केव्हा, कसा झाला आणि त्याच्या मागची नेमकी कारणं काय होती? एकतर लहानपणापासून जरी मी नोकरी व्यवसाय नोकरी पेशा असलेल्या कुटुंबातला असलो तरी मला अगदी लहानपणापासून व्यवसाय करण्याची इच्छा होती. ती का होती हे मला नाही सांगता येणार, पण होती. त्यामुळे मी 11वी-12वी पासूनच छोटे मोठे वेगवेगळे व्यवसाय करत होतो, पण मला कुठे कोणत्याच व्यवसायात स्थैर्य असं सापडत नव्हतं किंवा हेच करावं असं वाटत नव्हतं. तोपर्यंत घरी शिक्षणाचं वातावरण होतं. वडील इंजिनियर होते, सगळी भावंड इंजिनियर होती, त्यामुळे काहीतरी शिकत राहायचं होतं. म्हणून मी ते करता करता लॉ पण झालो. कोर्टात जाऊन आलो 15-1 दिवस, पण तिथलं वातावरण काही विशेष पटलं नाही आणि आपण काही कोणाच्या कामी येतोय असं तिथे अजिबात वाटलं नाही. म्हणून दुसरं काहीतरी शोधायला लागलो आणि आमचे माझी कौटुंबिक ओळख असलेले धनंजय देवधर यांचं बर्डीला तृप्ती नावाचं हॉटेल होतं आणि निडोज नावाचं हॉटेल होतं. म्हणून सल्ल्यासाठी त्यांच्याकडे गेलो. तर त्यांना विचारलं मी काय करू शकतो, आणि त्यांनी मला सहज सुचवलं की ते नागपुरातला प्रख्यात क्लब आहे गोंडवाना क्लब, त्याचं कॅटरिंगचं संचालन ते करत होते नुकतंच, आणि ते म्हणाले मला काही विशेष इंटरेस्ट नाही आहे याच्यात, तुला हवं असलं तर तू ते टेक ओव्हर करू शकतो. आणि मी असा 88 साली पहिला माझा अनुभव कॅटरिंग क्षेत्रातला आणि हॉटेलसारखा किंवा रेस्टॉरंट चालवण्याचा मला गोंडवाना क्लबमध्ये मिळाला, सुरू झाला. पण एक मराठी कुटुंबातला एक तरुण ज्याला साधारणतः त्यांनी शिकावं आणि नोकरी करावी एवढीच अपेक्षा घरच्यांची, आई वडिलांची असते, त्या अशा घरातनं आलेला एक तरुण व्यवसायाकडे वळतो. तर सुरुवातीचे दिवस व्यवसायाचे जे आहेत ते कसे होते? म्हणजे पैसे सहज मिळत होते की? हो, मी 11वी-12वी असल्यापासून साधारण बीकॉम पार्ट 1 पासून तर मी वेगवेगळे व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला होता. बरेच दिवस मी हिंदुस्तान पेट्रोलियमला आपल्या सिलेंडरला एक कॅप असते आणि त्याला एक क्लिप असते, तर क्लिप आणि थ्रेड अशा 2 गोष्टी इथल्या प्लांटला मी सप्लाय करायचो. आणि त्यातनं मला 2-3 दिवस काम करून, म्हणजे मुंबईतनं क्लिप बनवून घेणं, इथे प्लेटिंग करणं आणि इथे सप्लाय करणं त्याला थ्रेड लावून, हे मला 2-3 दिवस काम करून 1300 रुपये महिना निव्वळ नफा मिळवून द्यायचं. जेव्हा 1300 रुपये ही बँक क्लर्कची 30 दिवस काम केल्यावरची सॅलरी होती, अगदी स्टेट बँकेच्या क्लर्कची सुद्धा 1200 रुपये. तर मला तेव्हाच लक्षात आलं की इतका कमी वेळ काम करून जर व्यवस्थित काम केलं तर आपण एवढ्या चांगल्या प्रकारे पैसे मिळवू शकतो, तर नोकरी करण्याची काही गरज नाहीच आहे. त्यामुळे मी कधीच नोकरी करण्याचा विचारही केला नाही आणि बीकॉम पार्ट 1 पासूनही मी 1000, 2000, 1200, 1500 रुपये दर महिन्याला वेगवेगळ्या प्रकारे कमवत गेलो. त्यानंतर बऱ्याच गोष्टी केल्या, कधी कपडे विकले, कधी इलेक्ट्रॉनिक्सचं सामान विकलं, कधी साड्याही विकल्यास, कधी बिस्किटं विकली, असं करता करता दर महिन्याला सीझननुसार नाही, एक एक करत गेलो. मग लक्षात आलं की हे फुल टाइम करण्यासारखं नाही आहे, मग दुसरं केलं, असं काहीतरी होत गेलं. पण ही सिलेंडरची क्लिप मात्र मला जवळजवळ 3-1 वर्ष पेन्शन दिल्यासारखी पैसे देत होती दर महिन्याला. कॅटरिंगच्या व्यवसायात स्थिर व्हायचं असं केव्हा ठरलं? नाही, असं नाही वाटलं कधी. पण एक तर मी 3 भावंडात सर्वात लहान भाऊ होतो, 2 मोठी भावंडच होती. त्यामुळे, आणि आई बरीच व्यस्त असायची. ती आम्ही मुंबईला असताना गायनाचे क्लास घ्यायची, ती संगीत अलंकार होती, आणि सकाळी 5 पासून तिचा रियाज सुरू व्हायचा. तर तिला जेव्हा गरज पडायची तेव्हा सगळी मदत मीच करायचो.
तर आईला किचनमध्ये मदत करणे हा माझा आवडीचा विषय होता. तर मी अगदी 4थी-5वी पासून पोहेही करायचो आणि सगळं कापकूप करून देणं, अमकं-ढमकं हे करायचं. मला उपजतच मला मजा यायची आवड त्याच्यात. होती. तर त्यामुळे इथे गेल्यावर मला ते खूप नॅचरल वाटलं आणि मला गोंडवाना क्लबमध्ये गेल्यावर लक्षात आलं, की जो काही पदार्थ मी एकदा बनताना बघतो, तो माझ्या डोक्यात पूर्णपणे छापला जातो आणि तो मी कधीही फ्राय पॅनवर उभं राहिलं, तर स्वतः तितकाच छान बनवू शकतो. बनवू शकतो. आणि बरं. त्यांनी माझी मदत केली आणि मला आजही माझं पूर्ण मेनू कार्ड मला बनवता येतं. त्यामुळे मला अशी भीती कधी नसते, की हा कुक सोडून गेला तर आपलं काय होईल? हं. कारण मला सगळं बनवता येतं. मी कोणाहीकडनं ते बनवून घेऊ शकतो. मला वाटतं ती एखाद्या व्यवसायाच्या यशाचं हां, कदाचित ते गमक असावं. ते तर म्हणजे मी नेहमीच म्हणतो, की फूड लाईनमध्ये कॅटरिंग व्यवसायात कोणालाही यायचं असलं, तर त्यातला प्रत्येक भाग त्याला स्वतःला करता आलाच पाहिजे. करावा लागणार नाही हा भाग वेगळा, पण त्याला कटिंग आलं पाहिजे, त्याला कुकिंग आलं पाहिजे, त्याला प्रत्येक गोष्ट करता आली पाहिजे. बहुधा सगळ्याच व्यवसायामध्ये हे सगळ्याच at least व्यवसायामध्ये एक आहे बेसिक applicable. नॉलेज Yes, तुम्हाला असलं yes, पाहिजे. yes, yes. पुढे जायच्या आधी आईचं तर तुम्ही सांगितलं, एक फॅमिली बॅकग्राऊंड कसा होता? हो, वडील होते शेवटी सुपरिन्टेंडिंग इंजिनियर इरिगेशन डिपार्टमेंटमधनं रिटायर झाले बरं. आणि माझं बालपण मुख्यतः मुंबईत गेलं. 1ली ते 9वी 8वी जवळजवळ आणि वडील तेव्हा अंडर सेक्रेटरी होते सचिवालयात. बरं. तर मुंबईनी मला बरीच टाईम मॅनेजमेंट शिकवली असं मी नेहमी म्हणतो. म्हणजे शाळेच्या वयात सुद्धा मुंबई तुम्हाला वेळ शिकवते. कारण तुम्ही घरून निघता तेव्हापासून एखाद्या ट्रेनमध्ये बसता, तिथून 8 मिनिटं धावता तर तुमचा वर्ग सुरू व्हायची वेळ झालेली असते. परत येताना तसंच असतं. तुम्ही जितक्या फास्ट घरी याल, तेवढ्या फास्ट तुम्हाला खेळायला वेळ मिळतो. कारण ते सगळे दिवस 7च्या आत घरातवाले होते. तर 6 ते 7 किंवा 5:30 ते 7 एवढाच 1.5 तास दिवसभरात खेळायला मिळायचा. तर म्हणून खूप फास्ट येणं. त्यामुळे वेळेचं महत्त्व कळलं. त्या वेळेपासून काही ना काही विकायचा प्रयत्न केल्यामुळे अगदी दिवाळीत फटाके विक किंवा काही स्टॅम्प्स विक, जे मिळेल ते विकायचा प्रयत्न तेव्हाही असायचा माझा सुट्टीत. तर तेव्हापासून पैसाही कळला आणि नंतरही मुंबई नेहमी खुणावत राहिली. त्यामुळे नागपुरात व्यवसाय करतानाही त्याचा मुंबईशी संबंध नेहमी होता. अगदी जेव्हा कॉम्प्युटर पहिल्यांदा आले, तेव्हा कॉम्प्युटरचे पेरिफेरल्स म्हणजे फ्लॉपी बीपी, तेव्हा फ्लॉपी असायची. हो. तर त्या फ्लॉपी वगैरे मी मुंबईला जाऊन विकत आणून नागपुरात विकायचो. बरं. आणि एका ट्रिपमध्ये मला 1000-1200 रुपये सुटायचे. म्हणजे एका बॉक्सवर 100 रुपये सुटायचे तेव्हा. बरं. पण मग घरातला एक पोरगा अभ्यास सोडून हे सगळे कामं करतायत. हां, ते खरं म्हणजे काय झालं, जोपर्यंत मी वडिलांबरोबर होतो, म्हणजे मुंबईच्या पिरियडमध्ये तर काही प्रश्न नव्हता किंवा कारण तेव्हा सुट्टीत कधीतरी 5 दिवस काहीतरी केलं तर. आणि 10वी पर्यंत मी 9वी-10वी होतो बीडला. तेव्हा वडिलांची ट्रान्सफर झाली होती मुंबईहून बीडला. तर माझी 10वी बीडची आहे आणि माझं 2 मार्कांनी मेरिट गेलंय. आणि मग मी नागपूरला आलो कारण बीडला चांगलं कॉलेज नव्हतं आणि माझी दोन्ही भावंडं पण नागपूरला आली होती आणि काका माझा हिस्लॉप कॉलेजला प्राध्यापक होता. त्यामुळे आम्ही सगळे ठरल्याप्रमाणे हिस्लॉपमध्ये ॲडमिशन घ्यायचो आणि हिस्लॉप तेव्हा चांगल्या दर्जाचं कॉलेज होतं, आजही आहे. तर त्यामुळे मला 11वी तिथे पाठवलं गेलं आणि आईवडील तेव्हा बीडलाच राहिले. तर ज्या दिवशी मी वडिलांपासून वेगळा झालो तेव्हापासून माझ्यातला एंटरप्रिनर उफाळून आला. मला खरं म्हणजे कधीच खूप जास्त पुस्तकी ज्ञान मिळवण्याची किंवा अभ्यास करण्याची इच्छा नव्हती. म्हणजे जर तसं पोषक वातावरण असतं तर मी 4थीच गल्ल्यावर बसलो असतो आणि गोळ्या बिस्किटं विकायला लागलो असतो नक्कीच. पण तसं नव्हतं. त्यामुळे मी काहीतरी दाखवतो शिकतोय म्हणून शिकत गेलो. म्हणून बीकॉम झालो, म्हणून LLB झालो आणि आपल्या इथे तेही दिसत होतं की आपल्या इथे चांगलं शिकल्याशिवाय कोणी मुलगी देत नाही. त्यामुळे कधीतरी लग्न करायचं असेल तर शिकणं भाग होतं. असं सगळं करून त्यामुळे मी LLB झालो, बाकी काही. पण पिंड मात्र मुळात उद्योजकाचाच होता. जोक कॅटरर्स आज एक ब्रँड झाला आहे. तो सुरुवात त्याची जी आहे तिथपासनं तर ब्रँड काही एखादी गोष्ट अचानक होत नाही. त्याच्यामागे अगदी तपश्चर्या, साधना, मेहनत सगळं असते. हा जो प्रवास आहे त्याच्याविषयी काही सांगा. हो, अगदी सुरुवातीपासनं खरं मी पूर्णपणे फूड व्यवसायात 1993 साली आलो. त्याच्या आधी 2-3 वर्ष मी वाईन शॉप चालवत होतो, बार चालवत होतो आणि पूर्णपणे फूड मी 93 साली एक डायल फॉर फूड म्हणून कन्सेप्ट नागपुरात आणली, की फोन करा आणि घरी फूड बोलवा. आज जे झोमॅटो, स्विगी घरी पोचवून देतात ते मी 93 सालापासून पोचवतोय. त्यांच्यापेक्षा वेगळं एवढंच की ते फक्त लोकांचं अन्न पोचवतात. मी स्वतः माझं अन्न बनवत होतो आणि पोचवत होतो. तर ती 93 साली जी सुरुवात झाली ती मी नेहमी म्हणतो की देअर वॉज नेव्हर लुकिंग बॅक, की कधीच मला असं नाही झालं की या महिन्यात धंदा नाही झाला. डे 1 पासून माझा धंदा चालायलाच लागला आणि तो वाढतच गेला. हळूहळू डायल फॉर फूड बरोबर कॅटरिंगची छोटी मोठी कामं यायला लागली. 15 लोक, 20 लोक, 25 लोक आणि मग
मोठाली यायला लागली जेव्हा लोकांना कळलं की फूड चांगलं आहे. ऑनेस्टी पहिल्यापासून होती. फूड क्वालिटीबद्दल अतिशय जागरूकता तेव्हाही होती आणि आजही आहे. प्रत्येक गोष्ट स्वतः बनवण्याचं प्रयत्न होता. त्यामुळे आजही खवा असेल किंवा पनीर असेल हे सगळं आम्ही आमचं स्वतः बनवतो. तर त्यामुळे सुद्धा त्याच्या क्वालिटीत किंवा कधीच आम्ही आजपर्यंत मी म्हणतो की मी गेल्या 30 वर्षात कधीच डालडा किंवा वनस्पती तूप वापरलं नाही. मी फक्त शुद्ध तुपातच सगळं करतो. तर या सगळ्या गोष्टींचं ग्राहकाला सुद्धा कल्पना असते की समोरचा माणूस काय करतोय आणि त्यांनी ते नाव वाढत गेलं आणि मेहनत तर होतीच, पण मेहनत होती, ऑनेस्टी होती, पंक्च्युअलिटी होती आणि नेव्हर से नो ॲटिट्यूड होता. त्यामुळे गेल्या 30 वर्षात मला आठवत नाही मी कधी कोणाला कोणत्याही प्रकारच्या अन्नासाठी नाही म्हटलंय. आमच्या इथे 10 लोकांपासून हो, तर अगदी 5,000 हो, लोकांपर्यंत. अगदी आताही कोणी म्हटलं की बाबा 2500 लोकांचं काम पुण्याला आहे तर मी होच म्हणेन. आणि एक ट्रकभर सामान भरून घेऊन आमची माणसं जाऊन ते सुद्धा मी पुण्यालाही कामं केली आहेत मोठाली. तर म्हणजे कुठेही आम्ही करू शकतो. आम्ही काही कशाला नाही म्हणत नाही. आणि अगदी छोट्यात छोटं काम इथून जाऊन वर्धेला 6 लोकांचं पण काम आम्ही केलेलं आहे आणि तेही आम्ही हो म्हणतो. असं कॅटरिंग सेवा नागपुरात कुठली नाही की जो इतक्याला हो म्हणेल. हा, तर तो फायदा आम्हाला मिळतो. कारण एकदा जो 6 लोकांचा देतो तो नंतर 60 देतो, नंतर 600 देतो आणि आपण त्याच्या व्यवसायाचा कुटुंबाचा एक भाग होऊन जातो आणि जन्मभर अन्न विकता येतं त्यांना. तुम्ही आता वनस्पती तूप आणि शुद्ध तुपाची तुलना केली, तर या क्वालिटी तुम्ही जी मेंटेन केली त्याच्यामुळे पण लोकांचा विश्वास हो. आजपर्यंत मला गेल्या 25 वर्षात तरी मला कोणी माझ्या क्वालिटी बद्दल काही बोललं नाही. की म्हणजे म्हणताना कस्टमर समोर बसलेला म्हणतो की अच्छा आपका रेट इतना है लेकिन खाना फिर हमको अच्छा होना है असं म्हणतो आणि दुसरं वाक्य असतं नाही वैसे मालूम है की आपका अच्छा ही रहता है सब जगह खाया हुआ है. पण ते बोलायची पद्धत असते म्हणून लोक बोलतात बहुधा, पण कस्टमरला शंका अजिबात नाही. आणि आम्ही म्हणजे खोटारडेपणा शून्य आहे. किंवा इव्हन करोनाच्या काळात आपल्या इथे अनेक हॉटेलवाल्यांनी किंवा कॅटरिंगवाल्यांनी लोकांचे घेतलेले ऍडव्हान्सेस परतच नाही दिलेत. करोनाच्या काळातल्या लग्नांचे ते सुद्धा आम्ही 100% परत दिले. तर या सगळ्या गोष्टी गुडविल जनरेशनसाठी आणि ब्रँड बिल्डिंगसाठी कारणीभूत होतात आणि त्यांनी नाव वाढतं. सर, तुम्ही जो कॅटरर्सचे डायरेक्टर आहात हा तर एक पार्ट आहे, पण एक यशस्वी उद्योजक म्हणूनही सगळा समाज तुमच्याकडे बघतो. तर एखादा उद्योग यशस्वी व्हायचा असेल तर तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुमच्या या व्यवसायात केल्या त्या अशा काय? 2-3 तुम्ही आताच सांगितल्या. अनेक गोष्टी कोणत्याही व्यावसायिकाला ऍप्लिकेबल असतात. की मी पहिले पंक्च्युअलिटी बद्दल बोललो, पण मी बोलताना नेहमी फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन बद्दल बोलतो. की तुम्ही कसे दिसता, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, त्यावरनं तुमचं पहिलं इम्प्रेशन पडतं कस्टमरवर आणि तिथपासून तुमच्या व्यवसायाला सुरुवात होते. जेव्हा तुम्ही ठरलेल्या वेळेच्या 2 मिनिटं आधी कुठेही पोचलेले असता तेव्हा तो माणूस पहिलेच म्हणतो अरे वा, तुम्हाला 12:30 म्हटलं होतं, तुम्ही 2 मिनिटं आधी आलात. आणि तिथून पॉझिटिव्हिटी सुरू होते आणि एकमेकांबद्दल कॉन्फिडन्स वाढत जातो. तर ते असेल, मनी मॅनेजमेंट असेल की लोकांकडनं व्यवसायासाठी पैसे घेताना किंवा बँकांकडनं घेताना ते वेळेवर परत करण्याचा भाग असेल, तुमच्या कर्मचाऱ्यांना तुमच्या फॅमिलीसारखं वागवणं आणि त्यांच्या वेलबिईंगकडे लक्ष देणं आणि एका स्टेज नंतर जी आता आमची स्टेज आहे गेल्या 5-7 वर्षापासून की आपल्यापेक्षा त्यांच्यासाठी काम करणं, की इतक्या लोकांचा संसार आपण चालवू शकतो चांगल्या प्रकारे, तर त्यांच्यासाठी काम मोठं करत राहणं हा भाग याच्याकडे लक्ष देण्याची गरज असते. त्याचबरोबर सप्लायर्सना वेळेवर पेमेंट देणं हा पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तुम्ही जेव्हा सप्लायरला वेळेवर पेमेंट देता तेव्हा सप्लायर्स एकमेकांशी कम्पीट करून तुम्हाला योग्य किमतीत माल देतात आणि तुमच्या वस्तूची किंमत कमी होते आणि तुम्ही त्याच्यावर प्रॉफिट ॲड करून तुमची वस्तू विकून चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता. तर अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहेत. सर, पण असं आहे शेवटी की कधीतरी व्यवसायामध्ये एक स्लॅक सीझन असतो, तर त्या पिरियड मध्ये येणारे पण काही प्रॉब्लेम्स असतात. पेमेंट वेळेवर नाही करू शकत होतं ते, पण ते मार्केटला माहिती असतं आणि एकदा जर तुमची इमेज खरं बोलणारी अशी झालेली असली तर या गोष्टी फारसा परिणाम करत नाहीत. कारण समोरच्यालाही माहिती असतं हा जर म्हणतोय की सध्या नाहीये धंदा तर नाहीये आणि जेव्हा धंदा येईल तेव्हा आपले पैसे देईल. म्हणजे लोक आम्हाला म्हणताना म्हणतात की कोई फिकर नाही, हमारे पैसे रिझर्व्ह बँक में आहे. असं म्हणतात की जोक कॅटरर्सचा मेन्यू किंवा टेस्ट हे तुम्ही स्वतः डिझाईन करता.
हो, त्याला कारण असं आहे की एकतर तुमच्या स्वतःची जिभेची चव चांगली असायला पाहिजे. बरं. तुम्ही जर या व्यवसायात येणार असाल तर तुम्हाला चांगलं आवडलं पाहिजे पहिले. खवय्येगिरी हा, माहिती खवय्येगिरी पाहिजे. आणि साधारण 90-95% लोकांना जसं फूड आवडतं हा. तसंच तुम्हाला आवडलं पाहिजे. बरं. तर तुम्ही पहिले स्वतःच्या आवडीचं बनवाल, मग बहुतेक वेळेला कस्टमर्स तुम्हाला शिकवतो किंवा कस्टमायझेशन करण्याची तुमची तयारी पाहिजे. आमच्याकडे आम्ही म्हणतो की तू अर्धा प्लेट भाजी बोलवताना सुद्धा आमच्याकडे अनेकदा त्याच्यात 5 गोष्टी लिहिलेल्या असतात की अर्धा प्लेट पनीर बटर मसाला पाठवा, त्याच्यात रंग नको, त्याच्यात कांदा नको, त्याच्यात तिखट शून्य पाहिजे, अशा 4-5 गोष्टी लिहिलेल्या असतात. आणि त्या सगळ्या बिलावर लिहिल्या जातात आणि त्या सगळ्या इम्प्लिमेंट केल्या जातात आणि त्याला पाहिजे तशी वस्तू मिळते. तर हे असं छोट्या क्वांटिटीवरचं कस्टमायझेशन बाकी कुठल्या हॉटेलमध्ये अवेलेबलच नाही. बरोबर. कारण तिथे ग्रेव्ही बेस आधीच बनलेला असतो आणि त्याच्यातच लोक जे तयार आहे ते हमारा ऐसा ही है म्हणायची पद्धत असते. आम्ही म्हणतो तुम्हाला जसं पाहिजे तसं देऊ. तर त्यात फरक पडतो बराच. एक स्वच्छतेच्याही बाबतीत हो. खूप जास्त तुम्ही लक्ष हो. देता असं म्हटलं हो, जातं. ती थोडीशी घरात नाही आलेली असते. आणि मी सुरुवातीला, आता सध्या नाही आहे, पण एक 5 वर्षापूर्वीपर्यंत ISO 9001 सर्टिफाईड होतो. तर ISO सर्टिफिकेशन तुम्हाला सगळं शिकवतं की किती दिवसात बॅक्टेरिया येतो, किती दिवसात काय खराब होतं. तर त्यांनी आम्हाला ज्या सवयी लावल्या ISOनी, त्या आम्ही आता खाणेसुमारी नाही करायची, फक्त कागद नाही बनवायचे म्हणून ISO सर्टिफिकेशन करून घेत नाही, कारण आम्हाला कोणाला ते दाखवायचं नाही. त्यांच्याकडनं जे शिकायचं होतं ते सगळं शिकून घेतलं, ते सगळं आम्ही इम्प्लिमेंट करतो. त्यामुळे आमच्याकडे ग्रेव्ही बेस एकच दिवस चालतो, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नवी ग्रेव्ही बनते. दाल किंवा राईस पकवल्यापासून 2 तासात विकून झालेलं असतं, तेवढंच आम्ही पकवतो, पुन्हा 2 तासांनी नवीन पकवतो. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या आणि त्या आम्ही काटेकोरपणे, किंवा आमच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्याला एक जाळीची कॅप असेलच. कॅटरिंगमध्येही प्रत्येक जाणाऱ्या बाईच्या डोक्याला कॅप असेल, वेटरच्या डोक्याला कॅप असेल. लोक वेटरच्या डोक्याला कॅप घालत नाहीत. वेटरच्या डोक्याला काही फेविकॉल लावलेलं नसतं, त्याचे केस पडू शकतो. त्यामुळे, आणि आम्ही पाहिलंय, आम्ही जेव्हापासून कॅप घालायला लागलो, नाहीतर वर्षभरात 1-2दा केस आला फूडमध्ये, ही कंप्लेंट यायची. आता कधीही येत नाही. वर्षभरात कधीतरी एखादा खडा एखाद्या डिश मधला माझी रात्रभराची झोप खराब करायचा, कारण त्या कस्टमरचा फोन यायचा, त्याची चिडचिड झालेली असायची. आणि एक खडा आला तर घरी आलेला चालतो, पण जेव्हा आपण 500 रुपयाची प्लेट विकत घेतो तेव्हा तो खडा बहुत सारी मट्टी थी मध्ये त्याचं रूपांतरण होतं आणि त्याची बोलण्याची भाषाच बदलते माणसाची. तर तो येऊ नये, विकत घेतलेला असतं. आणि ते बरोबरच आहे त्याच्या दृष्टीने, ते ग्राहकाचा हक्क आहे. आणि तो, आणि शेवटी जर तुम्ही तुमच्या मताच्या पैशांनी वस्तू विकतात, तो तुम्हाला तुमच्या मताचे पैसे देतोय, तर त्याच्या मताचं अन्न तर त्याला मिळालंच पाहिजे. तुम्ही त्यात काही एक्सक्यूज घेऊच नाही शकत. म्हणून आम्ही मग त्याला 4-4दा निवडणं, म्हणजे पूर्वी निवडून आलेलं धान्य आम्ही तसंच वापरायचो, आता निवडून आलेलं धान्य पुन्हा निवडणं. तर आता मला नाही वाटत वर्षभरात एखाद्या वेळेलाही आल्याचं मला आता आठवत नाही एखादा खडा किंवा काही. ते सर, या प्रवासातले काही अविस्मरणीय प्रसंग आठवतात? हो, सुरुवातीचे दिवस, खरं म्हणजे सुरुवात केलं तेव्हा मी म्हटलं, आम्ही 92-93 साली एक बार चालवत होतो आणि त्यात बरंच कर्ज झालं म्हणून घरी येऊन 93 साली मी डायल फॉर फूड म्हणून हा व्यवसाय सुरू केला. तर सुरुवातीचे दिवस अतिशय टफ होते, पण त्याचं काही वाटायचं नाही. म्हणजे मी सकाळी 5ला कॉटन मार्केटला जाण्यापासून रात्री 12:30-1 वाजता बाईला डबल सीट घेऊन तिच्याबरोबर आमच्या दोघांच्या मध्ये कचऱ्याचा डब्बा, तेव्हा घरी कचरा घ्यायला कोणी यायचं नाही कॉर्पोरेशनचं, त्या मोठ्या डब्यात जाऊन कचरा फेकावा लागायचा चौकातल्या. तर त्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलपाशी आम्ही मोठी कुंडी होती कचऱ्याची, त्यात कचरा फेकून परत येऊन कचऱ्याचे डबे धुतले तिन्ही, की ती घरी जाईपर्यंत चौकातनं ती जातीय बरोबर बघायचं आणि मग घरी येऊन झोपायचं. तर असं 4 तासाच्या 5 तासाच्या झोपेवर दिवस काढायचा असायचा. पण तेव्हा एनर्जी तेवढीच होती आणि काही वाटायचं नाही. बाकी व्यवसायात तर प्रॉब्लेम खूप नाही आले. सुरुवातीला कॅपिटलचा प्रॉब्लेम यायचा, पण तोही मला सुरुवातीपासून नातेवाईक, मित्र अशांनी मदत केली आणि माझे तेही दिवस फारच लवकर निघून गेले. आणि एखाद्या वेळेलाच मला आठवतं, एकदा आमचं एक पहिलंच किंवा दुसरं लग्नाचं काम असेल आणि आमच्या कुकलाही मोठाली कामं करायची सवय झालेली नव्हती आणि 250-300 लोकांचंच लग्न होतं, पण आम्ही त्यांची भाजी कमी पडली, ते श्रीखंडच अपुरं झालं, असं काही झालं होतं आणि त्या एका लग्नाचा आम्ही त्यांचा चांगलाच फियास्को केला. मग त्यांनी मला जेव्हा बिल घ्यायला बोलवलं
तेव्हा मी त्यांना म्हटलं की ते मला म्हणाले, सगळे लोक त्यांच्याकडचे बसले होते, म्हणाले असं झालं तसं झालं तुमचं. म्हटलं मला सगळंच मान्य आहे आणि तुम्ही मला उरलेले पैसे नाही दिलेत तरी मला चालेल. आणि बरेच पैसे होते त्यावेळेच्या मानाने. पण असं स्वतःची चूक मानणं आणि त्याला सामोरं जाणं याचा इतका चांगला इम्पॅक्ट होतो की त्यांनी मला जेमतेम 10% पैसे कापून उरलेले पैसे दिले आणि आजही त्या फॅमिलीतले लोक माझ्याकडनंच अन्न बोलवतात. तर अशी एखादीच घटना मला आठवते की असा खूप मोठा प्रॉब्लेम झाला असेल असे. पण अदरवाईज बाकी छोटे मोठे ऍक्सिडेंट्स असतील किंवा काही असेल स्टाफचे, याच्या पलीकडे तर काही फार नाही झालेलं आठवत. एक फायनान्स मॅनेजमेंट हा तुम्ही खूप लहानपणापासून म्हणजे तरुण वयात असतानापासून ते करतात आणि आतापर्यंत त्याचा अनुभव तुमचा स्वतःचा आहे, पण तो इतरांसाठी पण उपयोगी पडेल असा आहे. मी कधीच याचा म्हणजे कर्जांचा बाऊ नाही केला आणि कर्ज खूप मुक्त हस्ते लोक वाटतात म्हणतात, मी मुक्त हस्तानी घेत गेलो कर्ज सगळ्या प्रकारची. आणि मात्र ती योग्य व्याजदराने, म्हणजे आता आजच्या तारखेत 7, 8, 9%. तर जोही व्यवसाय, जसं मी आधी फक्त फूड लाईन मध्ये होतो, नंतर 2004 पासून आम्ही गेस्ट हाऊसेस सुरू केली, नंतर आता नंतर 2016-17 मध्ये आम्ही रेस्टॉरंट सुरू केलं आणि आता बऱ्याच जागी मंगल कार्यालय बरीच चालवायला बँकवेट्स घेतल्यात आम्ही. तर त्या सगळ्या जागी पैसे तुम्हाला उभारावे लागतात कुठून तरी. तर जेव्हा जेव्हा असं दिसतं की 10% व्याजानी पैसे घेतले आहेत समजा आणि ते आपल्याला 15% मिळवून देईल, तर मी धाडसानी प्रत्येक वेळेला करोडो रुपये, लाखो रुपये जे लागतील ते घेत गेलो आणि मोठा होत गेलो. आणि लकीली तेवढा धंदा तसा झाला आणि लोकांना परत देता आले पैसे. आणि तेवढी शिस्त मात्र पाळली की व्यवसायाच्या पैशातनं पर्सनल वस्तू म्हणजे घरच बांधलं, गाडीच घेतली, असं कधी नाही केलं. ते स्वतः ठराविक पगार घेतला दर महिन्याला आणि त्याच्यातनं जे करायचं ते केलं. व्यवसायाचे पैसे त्या व्यवसायाचा विश्वस्त असल्यासारखं दुरून बघून ते त्यातच घालून व्यवसाय वाढवत गेलो सातत्याने. त्यामुळे तो व्यवसाय भरभराटीला आला आणि कधी असं प्रॉब्लेम नाही झाला. सर, या व्यवसायाचे आयाम विस्तारित करत जाणे, म्हणजे सुरुवातीला जो नुसता कॅटरिंगचा व्यवसाय होता त्याला तुम्ही गेस्ट हाऊसची जोड दिली, तर हे आयाम विस्तारत जाणे आणि नवीन तंत्रज्ञानाची पण त्याला जोड देणे, या काय काय गोष्टी तुम्ही केल्या? खरं म्हणजे आयाम विस्तारत जाण्यात सुद्धा मूळ भाग असा होता की कधीच कोणत्याच गोष्टीला नाही म्हणायला मलाच लाज वाटायची. त्यामुळे ग्राहकांनी काही नवीन सजेस्ट केलं तर मला वाटायचं चला आपण हे पण करून बघूया. तर असं मला ग्राहकच सांगत गेला की काय काय करता येईल ते. मग मी एक तात्या टोपेनगरलाच माझ्या घराजवळ मी तेव्हा विचार केला की सध्या मी राहतो ती प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे, तर आम्ही 3 भावंड आहोत. तर मी विचार केला की कधीतरी आपल्याला जर ॲडिशनल प्रॉपर्टी लागली घराजवळ तर एक प्रॉपर्टी घ्यावी. म्हणून मी 2003-04 मध्ये एक घरासमोरचं घर विकाऊ होतं मित्राचं, ते घेतलं. आणि ते इतकं छान बांधलेलं होतं, त्याला 6 बेडरूम होत्या, सगळ्याला अटॅच टॉयलेट बाथ होतं. असं त्या जमान्यातलं इतकं पुढचा विचार करून बांधलेलं घर. तर मी तेव्हा रिलायन्सचं मौद्याला एक गेस्ट हाऊस होतं किंवा ऑफिसर्स ट्रेनिंग सेंटर होतं, ते चालवत होतो. आणि ते अचानक बंद झालं आणि माझा तो स्टाफ रिकामा झाला, जो तिथे 15 खोल्यांचं हाऊसकीपिंग करायचा, कपडे धुणं, इस्त्री करणं, फूड, तिथे माझा एक मॅनेजरही होता, अशी सगळी ती व्यवस्था होती. आणि ते सगळे रिकामे झाल्यावर मला वाटलं की आता या लोकांना कुठेतरी एम्प्लॉय केलं पाहिजे. तर हे घर मी घेतलंय, याला 6 रूमही आहेत, तर का नाही मी याचं छोटंसं हॉटेल बनवू राहण्यासाठी. म्हणून ती 2004 साली, तेव्हा नागपुरात एक जर्मन लोकांचं एक सिव्हिल लाईन्समध्ये गेस्ट हाऊस होतं, गुलमोहर किंवा असं काही नाव आहे, गुलमोहर नाही आहे, वेगळं नाव आहे. तर ते एकच होतं आणि दुसरं माझं होतं. तर ते घेतल्याबरोबर ताबडतोब ते थोडंसं इंटिरियरवर खर्च केला त्याच्या आणि ते लग्नांसाठी वगैरे लोक जानोसा म्हणून घ्यायला लागले. आणि ते घेतल्याबरोबर लोक यायचे की अरे मी 15 मेचं बुक करायला आलो, पण तुझं तर ऑलरेडी बुक आहे, आता आम्ही कुठे जाणार. आणि तेव्हा बाजारात कोणी असं नव्हतं. तर मी म्हणायचो चला अजून 4-5 महिने वेळ आहे ना, मी बघतो काय करता येईल. आणि मी दुसरी प्रॉपर्टी शोधायला लागायचो. आणि त्या सगळ्या प्रॉपर्ट्या मी लोकांकडनं रेव्हेन्यू शेअरिंग बेसिसवर घेतल्या की अर्धे पैसे मी तुम्हाला देईन, अर्धे मी ठेवीन. आणि लोकांना ती आयडिया पटली आणि बिफोर करोना माझ्याकडे 12 प्रॉपर्ट्या होत्या अशा. तर त्या अशा वाढत गेल्या. मग लक्षात यायचं की हळूहळू आपण आउटडोर कॅटरिंग तर करतो, पण बहुतेक कार्यालयात लॉनमध्ये कंपल्सरी कॅटरर आहे. तर त्यामुळे
आमच्याकडे छोटी कामं सातत्याने यायची, पण लग्नाची कामं आम्ही वर्षभरात जेमतेम 2-4 करू शकायचो, कारण बहुतेक जागी मोनोपली असायची. हा. मग आम्ही ठरवलं की आपल्याला आता कार्यालय पण घ्यायला असलं पाहिजे. आपलं. तर त्यात एक पहिलं ऑपॉर्च्युनिटी आली. ग्रँड इव्हेंटिका म्हणून बेस्याला सौराष्ट्र पटेल समाजाचा हॉल होता, त्यांनी बांधला आणि ते काही ओळखीनी माझ्याकडे आले. तो आम्ही पहिला हॉल घेतला. बरं. तो 5 वर्ष आमच्याकडे होता. मग आम्ही एक महाराजा सेलिब्रेशन हिंगण्याला एक बाबडे म्हणून आहेत त्यांच्याबरोबर घेतला आणि त्याची मॅनेजमेंट बघायला लागलो. आणि मग आत्ता गेल्या 4 वर्षापूर्वी गुलमोहर हॉल घेतला खामल्यातला, बरं. तोही असाच अरेंजमेंटमध्ये घेतला. आणि आता शेवटी अमरावती रोडला भास्कर सभागृह घेतलं. बरं. तर हे सगळे रेव्हेन्यू शेअरिंग किंवा त्यांना त्याच्या रेव्हेन्यूच्या 30% 25% देणं, अशा प्रकारे आम्ही ते चालवायला लागलो. आणि आता आम्ही मग मधल्या पिरियडमध्ये एक प्लेटेड नावानी रेस्टॉरंट काढलं, कारण ती पुन्हा ग्राहकाची गरज होती. ग्राहक म्हणायचं ठीक आहे, आम्ही घरी तर तुमच्याकडनं फूड बोलवतो, पण आम्हाला जर ॲम्बियन्स वेगळं पाहिजे आणि आम्हाला बाहेरच जायचं आहे, तर तुमच्याकडे काहीच सोय नाही. म्हणून मग आम्ही रेस्टॉरंट काढलं. मग लोकांना पिकनिक करायला जावं लागतं म्हणून एक हिंगणी रोडवर एक मुक्काम पोस्ट लाडगाव म्हणून जागा आहे आता, एक 10-1 एकराची. तर ती पण आउटडोअर पिकनिकसाठी आम्ही करायला लागलो, तिथेही करतो काम. असं अशा प्रकारे भविष्यातले काही प्लॅन्स आहेत? ताडोब्याला एक कोलाराला एक आम्ही रिसॉर्ट करतोय 7-7.5 एकरवर. ते काम आता लवकरच सुरू होईल, येणाऱ्या 2-2.5 वर्षात ते चालू होईल. ते माझ्या मुलाचा आग्रह होता आणि तोच ते प्रोजेक्ट करतोय. तोही जॉईन झालाय माझ्याबरोबर आणि रेस्टॉरंटही त्याचाच आग्रह होता म्हणून केलाय. एकूणच व्यवसायामध्ये डूज अँड डोंट्स काही बेसिक असतात. डूज खरं म्हणजे पुन्हा तेच आहे, म्हणजे मी तर नेहमी म्हणतो की या म्हणजे व्यावसायिकाला संतांच्या क्वालिटी पाहिजेच, की कष्ट कर पण फळाची अपेक्षा नको करू, नंतर नेहमी खरं बोल, स्वतःला चांगलं ठेव, की फिटनेस महत्वाचा आहे. मी नेहमी म्हणतो की मी 365 दिवसात एकही दिवस आजारी पडत नाही, प्रयत्नपूर्वक. म्हणजे माझ्या चुकीने तर मी आजारी पडणारच नाही. अगदीच काही कोणता रोग आला आणि पडलो तर वेगळी गोष्ट, पण तेही सहसा घडत नाही. आणि त्याच्या मागे माझी भूमिका अशीच असते की मी 365 दिवस फिट राहिलो तर माझा कॉम्पिटिटर जितके दिवस आजारी पडतो तेवढा मी त्याच्या पुढे जाईल. क्या बात. तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे, ऑनेस्टी आहे, पंक्च्युअलिटी आहे, टाइम मॅनेजमेंट आहे, सतत तुमच्या व्यवसायाचा तुमच्या डोक्यात विषय असणं महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर समाजासाठी सतत काम करणं गरजेचं आहे. आमच्याकडे आम्ही म्हणतो मी दिवसभरात सर्वात पहिले ते काम करतो जे काम मला प्रत्यक्ष पैसे त्या दिवशी देणार नाही. कोणाच्या तरी लग्नासाठी मुलीची चौकशी करायची असेल, कोणाला घर भाड्याने मिळवून द्यायचं असेल, कोणाला आर्थिक मदत हवी असेल, कोणाला लोन हवं असेल, अशा प्रकारची कामं मी सर्वात पहिले धावून करीन. कारण हीच कामं शेवटी 2 वर्षांनी 4 वर्षांनी त्यातनं मला व्यवसाय पण देतात. आता नरेंद्र जोग तर ठीक आहे की घरी व्यवसायाचा बॅकग्राऊंड नव्हता तरी पण व्यवसायात आले. त्यांची मुलं काय करतात? मुलगा सलील जोग, त्यांनी लहानपणापासूनच हाच व्यवसाय करायचा असं ठरवलंच होतं. घरात बघत आला होता तो सगळं, त्यामुळे त्यांनी काही वेगळा विचार केला नव्हता. त्यांनी BBA केलं होतं नागपूरवरनं आणि मग त्यांनी MFAB केलं. ते ISB हैदराबाद आणि मोहाली असं आहे, देशातलं नंबर 1 नंबर 2चं म्हणजे IIM नंतरच्या खालोखाल त्यांचं नाव आहे ISBचं, इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधनं. त्यांनी तिथून MFAB नावाचा कोर्स असतो, सो दॅट इज मास्टर ऑफ फॅमिली ॲडमिनिस्ट्रेटेड बिझनेस. ओके. हां, तर हे जे लोक व्यवसायात आहेत आणि एका ठराविक लेवलला आहेत, म्हणजे अगदीच तुमचं किराण्याचं छोटंसं दुकान आहे तर तुमच्या मुलाला ते घेत पण नाहीत. म्हणजे एंट्री एक्झाम वगैरे हे तर सगळं आहेच, पण शिवाय तुमच्या घरचा व्यवसाय एका कमीत कमी ठराविक त्यांनी ठरवलेल्या लेवलपर्यंत असावा लागतो, तरच तुमच्या मुलाला तिथे ॲडमिशन मिळू शकते. आणि मग ते तुम्हाला शिकवतात की तुमचा आज इतक्या कोटीचा धंदा आहे तर हा 10पट तुम्ही कसा करू शकाल. तर त्या प्रत्येकाला मेंटरिंग असतं आणि त्या दृष्टीने ते शिकवतात, म्हणून तशी मुलं त्यांना लागतात. तर त्यांनी ते केलं आहे आणि त्याचा फायदा त्याला होतोय. त्याचं नेटवर्कही खूप मोठं होतं त्यांनी, कारण देशभरातले मोठाल्या इंडस्ट्रीजची मुलं सुद्धा त्या कोर्सला येतात. म्हणजे अगदी चांगलं मोठं मसाल्याचं नाव असलेले लोकांची मुलं असतील किंवा अगदी हल्दीरामचा मुलगा असेल किंवा अशा प्रकारचे लोक सगळे असतात, तर नवीन लोक ओळखी होतात मोठाले.
समाजातले इतर लोक पण व्यवसायात आले पाहिजे किंवा जे आले असतील त्यांना ग्रोथ करायसाठी मदत झाली पाहिजे, याही दृष्टीने तुमचं हो. काम असतं. संपर्क नावाचा एक हो. ग्रुप तुमच्या पुढाकाराने हो. नागपुरात स्थापन झाला, त्याविषयी थोडंसं सांगा. मला नेहमीच वाटतं, की म्हणजे तसंही आपल्या देशाची जर काही समस्या असली, तर ती एम्प्लॉयमेंटचीच असू शकते. आणि अगदी मोदीजींपासून सगळ्यांचाच भर आज एम-एस-एम-ई सेक्टरवर आहे, की छोट्या व्यावसायिकांनी मोठं होण्याची गरज आहे आणि त्यातच मोठा देश होऊ शकतो, की मोठे रिलायन्स आणि टाटा वगैरे अशा 4-5 ग्रुपनी मोठं होऊन काही नाही होणार. बरोबर. प्रत्येक जर छोटा व्यवसायी, जर मी तर म्हणताना म्हणतो, की प्रत्येक माणसानी जर तो नोकरीत असला, तरी त्यांनी जर त्याला बुद्धी आहे, तर त्यांनी एक छोटासा व्यवसाय पण करावा नोकरीबरोबर, की त्यांनी त्याच्यात 2 माणसांना एम्प्लॉयमेंट मिळेल. किंवा नवरा-बायको दोघंही आहेत, सुशिक्षित आहेत, तर त्यांनी घरकाम अजिबात करू नये. त्यांनी एक फुल टाईम घरकाम करणारी माणूस किंवा बाई लावावी, चांगल्या एम्प्लॉयमेंटची, सो दॅट ते पण एका माणसाला चांगली एम्प्लॉयमेंट देतील. ₹1000 2-3 बाया नाही, 15,000ची एक बाई, जी हाऊस मॅनेजर सारखं काम करेल. आणि तुम्ही जर तुमचं शिक्षण झालंय, तर तुम्ही 15च्या ऐवजी ₹30,000 बाहेर कमवायचा प्रयत्न करा, तिला पण एम्प्लॉयमेंट द्या. असं प्रत्येकाने जर 2 माणसांना अजून एम्प्लॉयमेंट दिली, कॅपेबल माणसांनी, तर देशात अनएम्प्लॉईड माणूसच राहणार नाही, असं मला वाटतं. म्हणून मी विचार करतो, की मीही काम करताना साधारण माझ्या मोटिवेशननी जर अजून काही उद्योजक तयार झाले आणि त्यांनी 5-5, 10-10 लोकांना एम्प्लॉयमेंट दिली, तर सगळीच इकॉनॉमी वाढते, त्यांची पेइंग कॅपॅसिटी वाढते. तेच इंटर्न तुमचे खरं म्हणजे ग्राहक होतात. कोणाच्या खिशात पैसे असतील तरच तो बाकीच्यांचा ग्राहक होईल. तर प्रत्येकाच्या खिशात पैसे पोचले पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. आपण काही बँकेत एफड्या करण्यासाठी व्यवसाय नाही करत. आपला पैसा बाजारात आला पाहिजे. सर, एक शेवटचा प्रश्न. या क्षेत्रामध्ये, एकूणच व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये नवीन पिढीने आलं पाहिजे, त्या नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल? नाही, मला नवीन पिढीलाही मला असं सांगावं असं वाटतं, की प्रत्येकाने आपल्या दिवसाचं टाइम मॅनेजमेंट आणि रात्री झोपताना पूर्ण दिवसाचं ऑडिट केलं पाहिजे. यातनं अनेक गोष्टी साध्य होतात, की एकतर करिअरच्या सुरुवातीलाच जर आपण असं ठरवलं, की आपल्याला व्यवसायी व्हायचं आहे, तर व्यवसायी व्हायचं आहे तर पहिले लिहायला पाहिजे एका वहीत, की मला व्यवसायच करायचा आहे. मग केव्हाही कोणतीही नवीन कल्पना डोक्यात आली तर ती नोट डाऊन केली पाहिजे. नाही तर ती कल्पना अशीच संपून जाते. तुम्ही विचार करता मी उद्या करीन, मग आपल्याला काय डोक्यात आलं होतं ते आपण विसरतो. तर ते लिहून काढलं पाहिजे आणि दिवसभर त्या दृष्टीने आपण काय प्रवास केला, काय प्रयत्न केले हे लिहित गेलं पाहिजे. ते जर रोज लिहिलं तर माणूस 10 दिवसाच्या वर लिहू नाही शकणार, की आज मी सकाळी उठलो, इकडे तिकडे फिरलो, पुन्हा दुपारी मित्रांकडे गेलो, रात्री टीव्ही बघितला आणि झोपलो. लाज वाटेल त्याला 11व्या दिवशी आणि तो खरंच काहीतरी करायला लागेल. तर असं वेळेचं नियोजन करून जास्तीत जास्त वेळेचं सार्थकी लावणं, नवीन काहीतरी शिकणं आणि त्यातनं पैशाची निर्मिती करणं आणि संपत्तीची निर्मिती करणं हे प्रत्येकाने केलं पाहिजे. जोग सरांचं नाव, काम, मेहनत, यश, अनुभव हे सगळं इतकं मोठं आहे, अभ्यासही तितकाच मोठा आहे, की सरांशी सुरू असलेल्या गप्पा या थांबू नये असं वाटणं स्वाभाविक आहे. पण कुठेतरी वेळेची मर्यादा लक्षात घेतली पाहिजे, म्हणून आपण ही मुलाखत इथेच थांबवू. सर, तुम्ही शंखनादच्या निमंत्रणावरून या ठिकाणी उपस्थित झाला, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद.